व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एकच विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्येच स्किप करू नका. कारण आज जे मी सांगणार आहे ते तुमचं आयुष्य बदलू शकतं. आणि जर तुम्हाला अशाच कडक डोळे उघडणाऱ्या गोष्टी शिकायच्या असतील तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. पाठीमागे बोलणाऱ्या असा धडा द्या की पुन्हा नावही घेणार नाहीत. तुमच्या आयुष्यात असे लोक नक्की असतील, समोर गोड बोलतात पण पाठीमागे तुमचं नाव खराब करतात, तुमच्या यशावर जळतात, तुमच्या प्रगतीवर चर्चा करतात आणि संधी मिळाली की तुमची बदनामी करतात. पण लक्षात ठेवा, पाठीमागे बोलणारे लोक तुमच्यापेक्षा कधीच वर नसतात, ते नेहमी मागेच असतात, म्हणून ते पाठीमागे बोलतात. नियम 1, शांत राहणं ही कमजोरी नाही, ती ताकद आहे. जेव्हा तुम्हाला कळतं की कोणीतरी तुमच्याबद्दल पाठीमागे बोलतंय तेव्हा प्रतिक्रिया असते राग. पण रागाने घेतलेला निर्णय नेहमी चुकीचा असतो. तुम्ही लगेच भिडलात तर त्यांना हवं तेच मिळतं, रिॲक्शन. पण तुम्ही शांत राहिलात तर त्यांना अस्वस्थता वाटते. शांत माणूस सर्वात धोकादायक असतो, कारण तो भावनांनी नाही विचारांनी चालतो. नियम 2, पुरावे जमा करा, भावना नाही. कोणीतरी तुमच्याबद्दल चुकीचं बोललं असेल तर लगेच वाद घालू नका. आधी सत्य जाणून घ्या. कोणी काय बोललं, कुठे बोललं, कोणासमोर बोललं हे समजून घ्या. कारण अनेकदा अफवा अर्धवट माहितीवर पसरवतात. भावनावर नाही, तथ्यावर लढा. नियम 3, तुमचं काम तुमच्यासाठी बोलेल. जगात 2 प्रकारची लोक असतात, एक काम करणारे आणि दुसरे काम करणाऱ्यावर बोलणारे. जर तुम्ही काम करत असाल, प्रगती करत असलात तर बोलणारे आपोआप मागे पडतात. तुमचं यश हेच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं उत्तर आहे. नियम 4, थेट पण सन्मानाने सामना करा. जर परिस्थिती हाताबाहेर गेली असेल तर त्या व्यक्तीला शांतपणे भेटा. रागाने नाही, आवाज चढवून नाही, पण डोळ्यात डोळे घालून एकच वाक्य बोला. जर काही समस्या असेल तर समोर बोला. अशावेळी 90% लोक मागे हटतात, कारण त्यांना समोर बोलायची सवय नसते. नियम 5, तुमची व्हॅल्यू वाढवा. लोक तुमच्याबद्दल तेव्हाच बोलतात जेव्हा तुम्ही नोटिसेबल होता, म्हणून व्हॅल्यू कमी करू नका, व्हॅल्यू वाढवा. स्किल वाढवा, पर्सनॅलिटी सुधारा, कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा. तेव्हा तुम्ही लेवलवर जाता, तेव्हा खालील लोक आपोआप दूर होतात. नियम 6, प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायची गरज नसते. काही लोक फक्त अटेन्शनसाठी बोलतात. जर तुम्ही प्रत्येक कुत्र्याच्या भुंकण्याला दगड मारायला थांबलात तर तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला कधीच पोहोचणार नाही. कधीकधी दुर्लक्ष करणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. नियम 7, तुमची सर्कल बदलून टाका. जर सतत तुमच्या अपमानास निगेटिव्ह लोक असतील तर वातावरण बदला. जिथे तुमची कदर नाही तिथे जास्त वेळ घालू नका. जिथे तुमचं नाव खराब होतं तिथे स्वतःची उपस्थिती कमी करा. नियम 8, सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊ नका. आजकाल बदनामी जास्त सोशल मीडियावर होते. कोणी स्टेटस टाकलं, इनडायरेक्ट पोस्ट टाकली, कमेंट केलं, तुम्ही लगेच रिप्लाय केला तर ड्रामा वाढतो. सायलेन्स ऑन सोशल मीडिया इन अ पॉवर. नियम 9, स्वतःवर शंका घेऊ नका. लोक काय बोलतात यापेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता. जर तुम्ही आतून स्ट्रॉंग असाल तर बाहेरचं काहीच फरक पडत नाही. नियम 10, वेळ सगळ्यात मोठं न्यायाधीश आहे. आज कोणीतरी तुमच्याबद्दल चुकीचं बोललं असेल, पण वेळ गेल्यावर सत्य बाहेर येतंच. जे लोक खोटं पसरवतात ते कायम टिकत नाही. नियम 11, बदनामीला इंधन बनवा. कोणी तुमचं नाव खराब करत असेल तर त्यांना दाखवू नका, त्यांना वापरा. तो राग, ती चीड जिममध्ये, कामात, अभ्यासात ओता. त्यांनी तुमच्याबद्दल बोलायला सुरुवात केली, आता त्यांना तुमच्याबद्दल बोलणं थांबवणं अशक्य करा, पण कारण तुमचं यश असू द्या. खरा धडा काय आहे? पाठीमागे बोलणारे लोक तुमचे शत्रू नाही, ते तुमच्या यशाची घोषणा करणारे ढोल आहे. जर तुमचं नाव घेतलं जात असेल तर चांगलं किंवा वाईट, याचा अर्थ तुम्ही महत्त्वाचे आहात. म्हणून छोट्या लोकांसाठी छोटं बनू नका, मोठं व्हा. इतकं मोठं व्हा की त्यांना तुमचं यश द्यायला भीती वाटेल. लक्षात ठेवा, तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करणारे लोक नेहमी तुमच्या खाली असतात. तुमचं काम आहे वर चढत राहणं, त्यांना
खालीच राहू द्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये मी शांत आहे पण कमजोर नाही असं नक्की लिहा. 12. तुमची इमेज इतकी मजबूत करा की अफवा आपोआप मरतील. लोक तेव्हा तुमच्याबद्दल बोलतात तेव्हा 2 गोष्टी असतात. एक तुमचं खरं व्यक्तिमत्व आणि दुसरं त्यांचं खोटं कथन. जर तुमची इमेज आधीपासून स्ट्रॉंग असेल तर कोणीही काहीही बोललं तरी लोक विश्वास ठेवत नाही. म्हणून कॅरेक्टर बिल्ड करा, कन्सिस्टन्सी ठेवा, लोकांच्या मनात विश्वास कमवा. जेव्हा रिप्युटेशन मजबूत असते तेव्हा बदनामी वजन शून्य होते. नियम 13. थेट कन्फ्रंटेशन नाही, स्ट्रॅटेजिक एक्सप्लोर करा. काही लोक समोर गोड मागे घातक अशा पब्लिक फाईट देऊ नका, पण योग्य वेळ आल्यावर योग्य लोकांसमोर शांतपणे सत्य मांडून त्यांना एक्सपोज करा. लक्षात ठेवा, आवाज मोठा असणं म्हणजे ताकद नाही, थोडं वेळ योग्य सत्य सांगणं ही खरी ताकद आहे. नियम 14. तुमचं स्टँडर्ड खाली आणू नका. ते तुमच्याबद्दल गलिच्छ बोलतात म्हणून तुम्हीही तसं बोललात तर फरक काय राहील? गेम त्यांच्यासाठी खेळू नका, लेवल अपग्रेड करा. जेव्हा तुम्ही तुमचा स्टँडर्ड मेंटेन करता तेव्हा लोक तुलना करतात आणि कंपॅरिझनमध्ये सत्य दिसतं. नियम 15. सायलेन्स प्लस सक्सेस डिले कॉम्बिनेशन्स. अशा शांत राहा, काम करा, रिझल्ट दाखवा. हा कॉम्बो इतका धोकादायक आहे की पाठीमागे बोलणारे लोक स्वतः शांत होतात, कारण त्यांना समजतं हा माणूस बोलत नाही पण थांबतही नाही. नियम 16. तुमचं नाव इतकं मोठं करा की तेच तुमचं प्रोटेक्शन बनेल. लोक छोट्या लोकांवर सहज बोलतात, मोठ्या लोकांवर बोलण्यापूर्वी 2दा विचार करतात. म्हणून ग्रोथ थांबू नका, स्किल वाढवा, नॉलेज वाढवा, कॉन्फिडन्स वाढवा. तुमचं नावच तुमचं शेल्ड बनवलं पाहिजे. नियम 17. इमोशनल कंट्रोल शिका. जेव्हा कोणीतरी तुमच्याबद्दल चुकीचं बोललं तेव्हा तुमच्या इगोला दुःख होतं, पण इमोशनल रिॲक्शन म्हणजे त्यांच्या हातात रिमोट देणं. जो स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवतो तोच खरा पॉवरफुल असतो. नियम 18. तुमच्या ॲब्सेंटची किंमत कळू द्या. कधीकधी सर्वात मोठा धडा म्हणजे डिस्टन्स. जिथे तुमची कदर नाही तिथे शांतपणे दूर व्हा. जेव्हा तुमची प्रेझेन्स नाहीशी होते तेव्हा लोकांना तुमची व्हॅल्यू समजते. नियम 19. नेटवर्किंग स्ट्रॉंग ठेवा. एकट्या माणसाला टार्गेट करणं सोपं असतं, पण ज्याचं सर्कल स्ट्रॉंग आहे त्यांचे संबंध मजबूत आहेत त्याच्यावर बोलण्याआधी लोक घाबरतात. तुमचं नेटवर्क तुमचं प्रोटेक्शन आहे. नियम 20. स्वतःला रोज अपग्रेड करा. आज त्यांनी तुमच्यावर हसलं ठीक आहे, उद्या त्यांना तुमचं लेवल गाठताही येणार नाही असं बना. डेली इम्प्रूव्हमेंट हीच बदनामीची खरी औषध आहे. नियम 21. बदनामीला मोटिवेशनमध्ये कन्व्हर्ट करा. रागाला हर्ट झालं तेव्हा एनर्जी कामात वापरा. त्यांनी तुमच्यावर शंका घेतली त्यांनाच तुमच्या सक्सेसचं एक्झाम्पल बनवा. नियम 12. ओव्हर एक्सप्लेन करू नका. जे लोक कधी तुमच्या विरुद्ध आहेत त्यांना एक्सप्लेन देण्यात काही अर्थ नसतो. जो विश्वास ठेवतो त्यांना एक्सप्लेनेशन लागत नाही, जो विश्वास ठेवत नाही त्यांना एक्सप्लेनेशन पुरेसं वाटत नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.